तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी जरांगेमध्ये तणातणी रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्याने डॉक्टरांना परत पाठवलं। महिला डॉक्टरला अश्रुवणावर मीडियाला घातली शिवी। आरक्षणासाठी हे शेवटचं आंदोलन, मला शेवटची साथ द्या। जरांगे पाटलांची मराठा आंदोलकांना भावनिक साथ, तर कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचंही आवाहन। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। काल पाण्याचाही त्याग करण्याची घोषणा केल्यानंतर आज जरांगेंनी प्यायलं पाणी। ओबीसींवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा इशारा। लाखोंच्या संख्येने मुंबईत येण्याचा निर्धार। जरांगे म्हणतात, जे शेती करतात ते कुणबी, पण ब्राह्मण समाजही शेती करायचा, मग त्यांना कुणबी म्हणायचं का? मंत्री छगन भुजबळांचा खोचक सवाल। आरक्षण देणं हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, मग ते शरद पवार असोत किंवा फडणवीस। छगन भुजबळांचं वक्तव्य। माझ्या नादी लागू नको, तू कसा मोठा झालास मला माहितीये। जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना इशारा दिल्याची चर्चा। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत। कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या अफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार। काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, विखे पाटलांचा आरोप। मुंबईकरांचे दैनंदिन जीवन वेठीस धरू नका, आंदोलकांना आवाहन। मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळायला सरकार फेल, सरकारने जबाबदारी दाखवावी। सुप्रिया सुळेंचा सरकारवरती निशाणा। अमित ठाकरेंचं मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचं आवाहन। मराठा आंदोलकांना कशाची कमी पडू देऊ नका, अन्न पाणी पुरवा, औषधोपचारात अडचण येऊ देऊ नका, अमित ठाकरेंचं आवाहन। CSMT स्थानकात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। लोकल ट्रेन उभी असतानाच आंदोलक उतरले ट्रॅकवर, आंदोलकांना आवरताना पोलिसांची मात्र कसरत। CSMT स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी। CSMT आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद, पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ। CSMT स्थानकात मराठा आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्याला खांद्यावर उचललं। पोलीस सहकार्य करत असल्याने खांद्यावर घेत व्यक्त केली कृतज्ञता। आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत। आंदोलकांनी हलगीच्या तालावर धरला ठेका, पोलिसांचाही आंदोलकांसह ठेका। मराठा आंदोलकांवर सुमना चक्रवर्ती संतापली। कुलाबा ते फोर्ट दरम्यान आंदोलकांकडून गैरवर्तवणूक, आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवर बुक्क्या मारत असल्याचाही आरोप। शरद पवार 14 आणि 15 सप्टेंबरला नाशिक जिल्हा दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं फुंकणार रणशिंग। निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार। नामफलकावर पूर्व नागपूर लिहिण्याचा वाद पेटला। काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या नामफलकावर फासले काळे। भाजप आमदार कृष्णा खोपडे विरुद्ध अभिजित वंजारी यांच्यात वाद तापण्याची शक्यता। गणेशोत्सवात पुण्यात 3 दिवस मद्य विक्री बंद। जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश जारी। आज, उद्या आणि अनंत चतुर्दशी दिवशी मद्य विक्री राहणार बंद। नागपुरात कंत्राटदाराची आत्महत्या। वर्षभरापासून बिल थकल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। PV वर्मा यांनी राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन। मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। कांदा, कपाशी व मका पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। गॅस गळतीमुळे 5 जण बेशुद्ध अवस्थेत आढळले। चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैव मृत्यू। सोलापुरातील लष्कर भागातील घटना। वडील, आई, आजीवर उपचार सुरू। राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा आज पाटण्यात समारोप। तेजस्वी यादवांसह इंडिया आघाडीतील नेते राहणार उपस्थित। पाकिस्तान सीमेवरील पूर्व अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप। कुणान प्रांतात 6 रिश्टर स्केलचा भूकंप। सुमारे 622 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर हजारोहून अधिक जखमी।